गुणमेलन हा जो पार्ट आहे हा फक्त पंचांगावर डिपेंड आहे, ह्याचा पत्रिकेशी काही संबंध नाही. पण मग तरी काही लोक म्हणतात की आम्ही तर काही पत्रिका दाखवली पण नव्हती, पण आम्ही सुखी आहे. गुणमेलन जे केलं जातं ते रास आणि नक्षत्र यांच्या लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशनने केलं जातं. ओके. पूर्वीच्या काही लॉग टेबल यायचा, पण 18च्या खाली आले की तुम्ही लग्न करू शकत नाही असा एक तो क्रायटेरिया लावलेला आहे. ओके, प्रथा पडलेली आहे. त्या प्रत्येक 100% मी विरोध आहे आणि माझ्या दृष्टिकोनात ते थोतांडच आहे. ओके, मी हे टीव्हीला पण डायरेक्ट लाईव्ह म्हणताय, लाईव्ह म्हणतो, टीव्हीला पण बोललेलं आहे. मी आजपर्यंत 30 वर्षात गुणमेलन कधी केलेलं नाहीये. याच एका लूपहोलमुळे समाजामध्ये अनेक लोकांचे डायव्होर्स होतात. रिझनच हे आहे. बऱ्याच लोकांना लव्ह मॅरेज करायचं असतं. बरोबर. मग त्या टायमाला काय केलं पाहिजे? पत्रिका बघितली पाहिजे की नाही? काय म्हणजे काय, शिक्षणाचा, करिअरचा, लग्नाचा काहीही संबंध नाही. तर आता मध्येच तुम्ही मंगळ दोषाचा उल्लेख केला होता. तो सगळ्यात मोठा फॅक्टर आहे की बऱ्याच लग्नांमध्ये मंगळ असल्या माणसाने मंगळाचे लग्न करायला नाही पाहिजे, की ॲटलिस्ट तुम्ही दोघांचं कॉम्बिनेशन प्रॉपर होऊन एक जर राग चिडला तर दुसरा माणूस सांभाळून घेतो. पत्रिका बघणारा माणूस तेवढा एक्सपर्ट असेल तरच तुम्ही त्यावर विश्वास ठेवू. आपण बघतो की आधीचे लग्न बऱ्यापैकी टिकायचे, आता डिवोर्सचं प्रमाण खूप वाढलंय. बरोबर आहे. पण तुमचं असं म्हणणं आहे की हे पत्रिकेवर डिपेंड आहे. पण नेमकं प्रॉब्लेम कुठे आहे की पत्रिका जास्त हे होत आहे की काय, याचं काय लॉजिक? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. मित्रांनो, आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांसोबत एक खूप जास्त स्पेशल गेस्ट आलेले आहेत. पंडित शिवकुमार श्री, ज्यांना ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, वास्तुशास्त्रामध्ये टोटल 30 वर्षांपेक्षा जास्तीचा एक्सपिरियन्स आहे. खरं तर ही पहिली व्यक्ती आहे आपल्या पॉडकास्टवरची की ज्याला एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे. म्हणून आजचा जो पॉडकास्ट आहे ना तो खूप जास्त धमाकेदार होणार आहे. म्हणून मी जास्त काही बोलत नाही, आपण डायरेक्ट पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथून पुढं आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल आणखी वाढवत जाणार आहोत आणि एकापेक्षा एक दमदार व्यक्तिमत्व आपल्या चॅनलवरती आणणार आहोत. तर सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. येस. तर सर, तुमच्याबद्दल खूप जास्त मी ऐकलं आहे, पण ज्या लोकांसाठी समजा नवीन आहेत, एक शॉर्टमध्ये मला तुमची स्टोरी ऐकायची. कारण कसं आहे की ॲस्ट्रॉलॉजीची भरपूर लोक करतात. बरोबर आहे. परंतु तुम्ही एक इंजिनियर पण आहात. बरोबर आहे. तर मग ती स्टोरी मला थोडीशी शॉर्टमध्ये जाणून घ्यायची आहे. येस. पहिला म्हणजे फोकस, मी लहान असल्यापासूनच शिक्षणामध्ये सक्सेसफुल त्या इंजिनिअरिंगमध्ये झालं. घरामध्ये माझ्या अध्यात्माचं वातावरण आहे. माझी आईसुद्धा संस्कृत ॲज अ लेक्चरर म्हणून काम केलं. वडील माझे ॲज अ प्रोफेसर म्हणून इंग्लिशचे होते. पण वडील पण ज्योतिषशास्त्रामध्ये एक्सपर्ट होते. माझ्या घरी अनेक लोक यायचे, ऐकून जायचे. संस्कार जे होते ते महत्त्वाचे ना. आईचे जे महत्त्वाचे संस्कार जे आहेत, जे स्पिरिच्युअल संस्कार आहेत, ते खूप महत्त्वाचे ठरले माझ्यासाठी. तसं इंजिनिअरिंग झालं. त्यानंतर असं मी ॲज अ कॅम्पस सिलेक्टहून पुण्यामध्ये आलो. लिमिटेड कंपनीत कामाला होतो ॲज अ मेंटेनन्स इंचार्ज रोबोटिकच्या डिपार्टमेंटला. 6 डिग्री टर्निंग रोबोट्स होते. मेंटेनन्समध्ये मी हायड्रॉलिक, न्यूमॅटिक, मेकॅनिकलमध्ये स्पेशलायझेशन माझं होतं त्या ठिकाणी. पण हे मी ज्योतिषशास्त्राचे काम इथं पण करायला चालू केलं आणि लोकांना सक्सेस मिळायला चालू झालं. जसं लोकांना सक्सेस मिळायला लागला आणि लोक हॅपी, खुश व्हायचे, हा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, हा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ते हळूहळू मला त्यात आनंद वाटायला लागला किंवा मी माझं लाईफ एवढं एक्सपर्ट ओपिनियन द्यायचं आहे आणि मी माझ्या एकाच कंपनीसाठी लाईफ घालण्यापेक्षा यामध्ये जर समाजसेवेचं जर काम मी केलं तर हजारो लाखो लोकांचं लाईफ मी सेटल माझ्या नॉलेजनं करू शकतो. बिकॉज ऑफ इंजिनिअरिंग लँग्वेज, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, मी टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू त्याचं असेसमेंट करून ते इम्प्लिमेंट करू शकतो, वर्ल्ड वाईड हे पसरू शकतो. आणि लहान असल्यापासूनच आध्यात्मिक आणि मेन भारतीय संस्कृतीबद्दल जबरदस्त मला ओढा होता, आहे, राहणार पण आहे. आणि इंजिनिअरिंगला असताना पण मधल्या गॅपमध्ये बरेच जे काही ग्रंथ आहेत, ग्रंथाचं वाचन करणं किंवा वेदांचं वाचन करणं, मराठीमध्ये भाषांतर आलेल्या गोष्टीचं वाचन करणं, ते आत्मसात करणं, मग वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कसं काय एकत्रीकरण करता येईल आणि पुढं काय इन्व्हेन्शन्स करता येईल या गोष्टीचा विचार करणं या लाईफमध्ये माझ्या कायमच होत होत्या. आणि यानंतर मी 1994 नंतर बिझनेस चालू केला स्टेटवे आणि नंतर हळूहळू मग ज्योतिषशास्त्रात वास्तुशास्त्रामध्ये गेलो. वास्तुशास्त्रातून मग वेगळ्या कंट्रीमध्ये गेलो. पहिला दुबईला गेलो. दुबईची एक स्टोरी छान आहे, मी तुम्हाला नंतर सांगेन काय झालं होतं ते. त्यानंतर मग काय लॉस एंजलिस, हाँगकाँगपासून वर्ल्ड वाईड सगळ्या बऱ्याच कंट्रीमध्ये फिरून आलो. मात्र सगळीकडं हे ज्योतिषशास्त्र आहे, वास्तुशास्त्र आहे,
हे सगळं परफेक्ट इम्प्लिमेंट होतं. आणि मी स्वतः टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळं मी अंधश्रद्धावादी नाही आहे. मी हा सूर्य हा जयद्रथ, म्हणजे हे परफेक्ट आहे आणि रिझल्ट मिळतोय का नाही हे बघितल्याशिवाय कुठली गोष्ट पुढे घेऊन जात नाही. तर मला कॉन्फिडन्स आहे की यामध्ये 100% व्यवस्था अभ्यास करून पुढे गेलं तर चांगलं होऊ शकतं. म्हणून फुल टाईम यामध्ये येऊन आता पुण्यामध्ये माझं भांडारकोटला ऑफिस आहे, मुंबईला माझं वाशीला ऑफिस आहे, मी अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये ऑफिस आहे, त्याबरोबर लंडनमध्ये पण ऑफिस आहे. या सगळीकडेच मी आता चौफेर दृष्टिकोनातून प्रचलित आहे. आणि मेन बुद्धिमान लोकांना तुम्ही नाही फसवू शकत. बाहेरच्या देशात गेल्यानंतर यू शुड बी व्हेरी क्लिअर की काय सांगतोय काय नाही, परफेक्शन किती आहे, क्रॉस व्हेरिफिकेशन करणारे लोक असतात तरच तुम्ही बाहेर टिकू शकता. बरोबर आहे. अंधश्रद्धेखाली अनेक लोक असं बुरखा घालून काम करतात पण ते खूप काय लांब जात नाही. म्हणजे परफेक्शन टेक्निकल अनुभवानं ते नक्की कायम टिकून राहतं. तर हा स्पिरिच्युअल मुद्दा. या जर तुम्हाला काम करायचं असेल तर यू शुड हॅव अ नॉलेज. अल्टिमेटली त्यावर ब्लड लाईन पण तुमची तशी पाहिजे की ते पूर्वजांचा आशीर्वाद तुम्हाला त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. तर तुम्ही अजून सक्सेसफुल होता आणि तुम्ही आवडीनं काम करता. तर श्रीशैल्यम म्हणून आहे, 12 ज्योतिर्लिंग एक ज्योतिर्लिंग आहे आंध्र प्रदेशमध्ये. त्या श्रीशैल्यम जगद्गुरू पीठाचे आम्ही वंशज आहे. अरे वा. की ज्यामुळं ह्या अध्यात्माचा प्रवास हा माझापासून सुरुवात झालेला नाही आहे. हा 16व्या शतकापासून ग्रंथामध्ये एव्हिडन्सेस आहेत की आमच्या आडनाव, आमचं भिक्षावतून जे आडनाव आहे त्या आडनाव त्या ग्रंथात नमूद केले की हे त्या काळामध्ये सुद्धा आध्यात्मिक मार्गामध्ये होते आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी तेव्हापासूनच कन्सल्टन्सी काढली. राजे महाराजांच्या लेवलला जाऊन त्यांनी हे काम केलेलं आहे की त्या हा एक प्लस पॉईंट माझा आहे की पूर्वजांचा आशीर्वाद आहे की त्यांच्या आशीर्वादामुळं या क्षेत्रामध्ये मी आज यशस्वी होतो आहे. ओके. खरं तर खूप भारी गोष्ट आहे, कारण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तर बरेच लोक असतात पण एक इंजिनियर असून तुम्ही 30 वर्ष झाले ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहात. बरोबर. हा म्हणजे इंजिनियर काही करू शकतो. येस. आता मेन मुद्द्याकडे आपण येऊयात की तुमची जी एक्सपर्टीज आहे की समजा विवाह करत असताना जे गुणमिलन असतं, पत्रिका असतं, तर तो विषय आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की आज आपण इतक्या पुढे आलेलो आहोत, टेक्नॉलॉजीमध्ये एवढे ॲडव्हान्स झालेलो आहोत, तर आजच्या काळातही लग्न करत असताना गुणमिलन आणि पत्रिका बघणं महत्त्वाचं आहे का? ओके. येस, प्रश्न तुमचा बरोबर आहे. पण पॉईंट हा आहे की जर पत्रिका बघणारा माणूस तेवढा एक्सपर्ट असेल तरच तुम्ही त्यावर विश्वास ठेवू शकता. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. बरोबर. त्याला एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणजे ग्रास रूट लेवलचा एक्सपिरियन्स त्याला पाहिजे. हजारो पत्रिका, लाखो पत्रिकावर एक्सपिरियन्स त्याच्या होत नाही. ज्योतिषशास्त्र हा पुस्तक अभ्यास घेऊन, पुस्तक इंजिनिअरिंगचा अभ्यास केला तसं अभ्यास करून परीक्षा देऊन पास होण्याचा पार्ट नाही आहे. हा ॲक्च्युअली फिजिकली तुम्ही स्वतः त्यात प्रॅक्टिकल करणं गरजेचं आहे. लग्नाच्या दृष्टिकोनातून पत्रिका बघणं गरजेचं आहे का? 100% आहे. म्हणजे माझा 100% आहे म्हणायचा उद्देश एवढा आहे कारण डायरेक्ट मला पत्रिका बघणं अख्खच्या अख्खं तो माणूस कसा आहे सगळंच कळतं. त्यामुळे त्या माणसाच्या जीवनात सक्सेस मिळणार नाही मिळणार, मॅरिटल पॉईंट ऑफ व्ह्यू कसं आहे काय नाही सगळंच कळतं. जर वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून जर प्रॉब्लेम ऑलरेडी असेल तर आपण काहीतरी करून त्याला पुढं बूस्ट करून त्याला होण्यासाठी काहीतरी उपायवर देऊ शकतो. ब्लँकलिस्ट तुम्ही जर करायला लागला तर होणं शक्यच नाही, मग घटस्फोट होऊ शकतो. म्हणून पहिल्यांदा पत्रिका बघावं का तर 100% पत्रिका बघून लग्न केलेलं कधीही चांगलं. मात्र दॅट डिपेंड्स अपॉन दॅट पर्सन्स नॉलेज की ज्याला तुम्ही ते दाखवताय. तो जर एक्सपर्ट असेल तर यू विल विन. बरोबर. असंच जर दाखवलं त्याला नॉलेजच नसेल तर त्या दाखवण्याला काही अर्थ पण नाही आहे. म्हणजे तुम्ही कोणाकडे पत्रिका दाखवता हे जास्त सगळ्यात महत्त्वाचं तोच पॉईंट आहे. ओके. पण मग तरी काही लोक म्हणतात की आम्ही तर काही पत्रिका दाखवली पण नव्हती पण आम्ही सुखी आहे. तशा लोकांना काय? चांगली गोष्ट आहे. असं होतं पण की आम्ही पत्रिकाच बघितलेली नाही तरी आम्ही सुखी आहे. दॅट इज कोइन्सिडन्स. ते योगायोगानं झालेलं आहे म्हणून सगळ्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी चाललेल्या आहेत. बघा, नवरा बायको पती पत्नी म्हणजे एकदम काय चांगलं असताच नाही. थोडंफार काही ना काही वाद या एकमेकांचं अंडरस्टँडिंगनंच ते जीवन पुढे जात असतं. बरोबर. ते अंडरस्टँडिंग करण्याची कपॅसिटी दोघांमध्ये व्यवस्थित असेल ना तर मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम येत नाही. एकच स्टबन राहिला तर मग तो प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि एकमेकांची सवय होऊन गेली ना की अल्टिमेटली सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतात. पण रिगार्ड्स की जी पत्रिका आहे ती पत्रिका पण चांगली असणं गरजेचं आहे. शेवटी जर पत्रिका बघितलेली नाही पण जीवन चांगलं चाललंय दॅट विल बी अ कोइन्सिडन्स असं म्हणू शकतो. ओके. येस. तर आता थोडंसं ते गुणमिलन जे असतं त्याच्याकडे येऊयात की ते काय असतं एक्झॅक्टली. म्हणजे बघा, गुणमिलन हा जो पार्ट आहे हा फक्त पंचांगावर डिपेंड आहे. ह्याचा पत्रिकेशी काही संबंध नाही. पत्रिका म्हणजे कसं आपण ते चौकोन बघतो बरोबर आहे. त्या चौकोनामध्ये त्रिकोण चौकोन असतात 12. कुंडली आपण म्हणतो. कुंडली म्हणतो. त्या कुंडलीमध्ये असलेले ग्रह ह्याचा आणि गुणमेलन याचा काय संबंध नाही येते. या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. हे असं का म्हणतो मी कारण गुणमेलन जे केलं जातं ते रास आणि नक्षत्र यांच्या लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशननं केलं जातं. ओके.
पूर्वीच्या काही लॉक टेबल यायचा. आम्ही इंजिनिअरला इंजिनियरच माहिती आहे. हां ठीक आहे. मग ते लॉक टेबल वापरायचो. तो लॉक टेबल आहे म्हणजे नक्षत्र आणि रास. 12 राशी आहेत, 27 नक्षत्र आहे, म्हणजे 28 अभिजित आहे, पण 12 राशी 27 नक्षत्र. या कॉम्बिनेशन मुलाची रास नक्षत्र कुठलं आहे आणि मुलीची रास नक्षत्र कुठलं आहे या दोघांचे ट्रायंग्युलर असे एक स्क्वेअरमध्ये लॉगरिथम कॅल्क्युलेशन करून ठरवलं जातं की किती गुण जुळतात. गुण जुळणे ते कोष्टकामध्ये कळतं की 0 to 36. 18 जर 18पर्यंत गुण आले तर 18च्या पुढं गेला तर यू आर पास, म्हणजे तुम्ही लग्न करू शकता. तर 36च्या डोळे दाखवून लग्न करू शकता. पण 18च्या खाली आले की तुम्ही लग्न करू शकत नाही, असा एक तो क्रायटेरिया लावलेला आहे. ओके, हे म्हणजे गुणमेलन आहे. हे ते बघून करा असं एक प्रथा पडलेली आहे. तर त्या प्रथेचे 100% मी विरोध आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून ते थोतांडच आहे. ओके, मी हे टीव्हीला पण डायरेक्ट लाईव्ह म्हणतो, टीव्हीला पण बोललेलं आहे. मी काय घाबरत बिबरत नाही. माझ्या नॉलेजेस आहे, मी एव्हिडन्स हजारो लाखो एव्हिडन्स गोळा करून सांगू शकतो. ओके, पत्रिका जो आहे, पत्रिका बघायचा जो पार्ट आहे त्यामध्येच सगळं कळतं ना. त्यामुळे फक्त गुणमेलन न करता, मी आजपर्यंत 30 वर्षात गुणमेलन कधी केलेलं नाही आहे. तुम्ही जे म्हटलं ना गुणमेलन काय आहे, गुणमेलन तर मला आवडतच नाही, बघतच नाही. मी पत्रिकेमध्ये एक्सपर्ट, गुणमेलन करायचे मला काय करायचं आहे. इथं बघितलं कळतं व्यवस्थित वैवाहिक जीवन चांगलं आहे की नाही आहे. चांगलं असलं तर लग्न करा, चांगलंच लग्न करू नका. मग काय संबंध आहे त्यामध्ये? त्या गोष्टीचा काही संबंध नाही. पण मग हे तुम्ही तोंडी सांगताय, समजा आता हे ऐकून अनेक लोकांना धक्का बसेल. येस, तर हे मला प्रूफ करून काहीतरी दाखवा ना, की म्हणजे असं काहीतरी एक्झाम्पल. चार्ट करून आणलेला आहे खरं म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पण तो चार्ट आणलेला आहे. ओके, आणि हे चार्ट अनेक वेळा मी टीव्हीला पण दाखवलेलं आहे की या चॅनलला कशा कशा पद्धतीचं आहे. तर यामध्ये आपण एक असं एक छोटासा एक पार्ट घेऊया की तुम्ही काय ज्योतिषी नाही आहे, तुम्ही जस्ट लेमॅन आहे, तुम्हाला ज्योतिषातला ऍब्सोल्युटली काहीच नॉलेज नाही, तरी सुद्धा तुम्ही गुणमेलन करू शकता इझिली. हे तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. म्हणजे तुम्हाला कळेल की कुठल्याही रस्त्यावरचा कुठल्या माणसाला 10 मिनिटात आपण शिकवू शकतो की गुणमेलन कसं करू शकतो. म्हणजे तो ज्योतिषी होतो का? नाही होऊ शकत ना. फक्त गुणमेलन तुमच्यासमोर चार्ट ठेवलाय मी. या चार्टमध्ये आपण ते गुणमेलनाचा क्रायटेरिया माझ्याकडे एक आहे, पती पत्नींचे गुणमेलन माझ्याकडे आहे. हे तुम्हाला मी सध्या हे लॉगरिथमिक कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही मला सांगायचं आहे. ओके, म्हणजे पंचांगाचं पेज आहे का? हे जे पेज आहे पंचांगाचं 13 नंबरचं पेज, 12 आणि 13 नंबरचं पेज जे पंचांगामध्ये आहे त्याच्यावरच गुणमेलन होतं. त्याच्यावरच मुलींनी लग्न करायचे नाही करायची हे डिसाईड केलं जातं. दॅट इज टोटली रॉंग. ते तर मी क्लिअर पहिला पण सांगतोय. पण आता आपण एक एव्हिडन्स घेतोय असा रॉंग का आहे हे तुम्हाला प्रॅक्टिकल करतोय आपण. हे पंचांगाचं 13 नंबरचं पेज आहे. हे आता मी A3 पेजवर मोठं प्रिंट करून तुमच्यासाठी आणलेलं आहे की तुम्हाला दाखवण्यासाठी. आता यामध्ये रास नक्षत्र आहे ते बघूया. आता या मुलाचं या एका साईडला वरचा पार्ट आहे, 12 राशी आहेत, खालच्या बाजूला वधूच्या 12 राशी आहेत. तो वराची रास जी आहे ते मिथुन रास आणि पुनर्वसू नक्षत्र आहे. तर मिथुन रास आणि पुनर्वसू नक्षत्र आहे. आणि मुलीचं जे आहे तुळ रास स्वाती नक्षत्र आहे. मुलीचं रास तुळ आहे आणि स्वाती नक्षत्र. आता पुढे कंटिन्यू एका साईडला आहे, म्हणजे एका साईडला वधूचं एका साईडला वराचं. आपण जर कॉम्बिनेशन बघितलं तर बघा तुम्ही लॉगरिथमिक कॅल्क्युलेशन सरळ आपण असं इथं गेलो या कोष्टकात तर इथं आपल्याला किती गुण दिसतात? 30 आहे वाटतं ना. 30 हां. मग तुम्हाला मी सांगितलं की मिथुन रास, पुनर्वसू, तुळ रास आणि स्वाती, तुम्हाला किती गुण दिसले आता? 30. मग तुम्ही काय म्हणणार की चांगलं आहे, समजा 18पेक्षा जास्त आहे, म्हणजे लग्न करायला काय हरकत नाही. किती पर्सेंट जुळले? आपण आता हे कम्प्युटराइज्ड जे आपलं हे असतं सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअर पॉईंट मध्ये टाकलं आपण दोघांचं डिटेल तर किती येतं बघा. 36 पैकी इथं 34 गुण येतात. इथं पण व्हॅरी होते. बरोबर आहे. ऍप्लिकेशन पण असतात काही काही ऍपमध्ये. हे ऍपच आहे, ऍपच तुम्हाला 36 पैकी 34 गुण दिसतात जुळलेले. म्हणजे याच्यात पण फरक आहे. म्हणजे ऍपमध्ये आणि ऍक्च्युअल पंचांगामध्ये पण सगळं चुकीच्या गोष्टी बरोबर मॅच होत नाही. पण ठीक आहे, याला पण 36-34 गुण जुळतात लिहिलेलं आहे आणि 94% मॅचिंग लिहिलं आहे. म्हणजे ऍप काय म्हणणार इथं लिहिलेलं आहे बघा, हे गुण मिलन विवाह जीवनाकरता योग्य आहे असं खाली शेर आलेलं आहे. आणि असं पण तुम्हाला मी सांगितलं तर तुम्ही सांगाल की 30 गुण दिसते. तुम्हाला ज्योतिषाचं काही नॉलेज नाही, काय नाही, तरी पण तुम्ही सांगू शकला. बरोबर आहे. बरोबर. मात्र ही जी पत्रिका तुम्ही डोळ्यासमोर मी धरलेली आहे, माझ्या आत्ताच मागच्या 15 दिवसापूर्वी आलेलं घेऊन गेलेलं क्लायंट आहे की यांचं डायव्होर्सची केस आता चालू आहे. म्हणजे 30 गुण, वर्ष झालं मुलगी घरी आहे, 8 दिवसच मुलाकडे राहिले आणि त्यानंतर घरी गेली परत आलेली नाही आहे. तर वर्ष झालं हे त्यांना काय करायचं, डायव्होर्स करायचा. म्हणजे त्यांना हा प्रश्न होता की मी मुलीला परत आणू की डायव्होर्स देऊ. या डायलामध्ये होते. मी दोघांची पत्रिका बघितली आणि सांगितलं डोळे दाखवून डायव्होर्स द्या. डायव्होर्सची पत्रिका, लग्न पुढं कंटिन्यू होऊच शकत नाही. म्हणजे मला पहिल्यांदा तिने काय विचारलं की असं मुलांचं लग्न आहे, या मुली लग्न ठरतंय, मग करू का नको? बरोबर.
मी म्हटलं डायव्हर्सची पत्रिका करायचं नाही अजिबात. मग तुम्ही पत्रिकेवरून सांगितलं, मग समोरचे काय म्हटलं, मग मी हे आमचं लग्न वर्षभरापूर्वी झालेलं लग्न आहे, 1.5 वर्षापूर्वी. आज आमची डायव्हर्स चालू आहे आणि हे आम्ही उज्जैन बऱ्याच लोकांना एक्सपर्ट, जे महाराष्ट्रात नाही भारतात एक्सपर्ट जे होते त्या सगळ्या लोकांना दाखवलं होतं. मग सगळ्यांनी सांगितलं एवढे गुण जुळतात करा, एवढे गुण जुळतात नाही, बिंदास करा, काय प्रॉब्लेम येणार नाही, काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि 8 दिवसातच मुलगी घरी निघून गेली आणि डायव्हर्ससाठी आता पिटिशन दाखल केलेलं आहे. हे दाखल होईल आता. म्हणजे हे असं कसं काय? बरोबर आहे. म्हटलं तुम्ही कुणाकडे गेला ते मला माहीत नाही, म्हणजे या लोकांना नॉलेजच नाही आहे. बरोबर आहे. मग हे ऑन दी स्पॉट सांगते ना मला, मग कुणी कुठली पत्रिका मी लगेच सांगेन. ते म्हणजे तुम्ही सांग एकदम विदिन 2 सेकंड सांगतो, माझं प्रॅक्टिसच आहे सांगायचं येस ऑर नो. हा पार्ट आपल्या एक्सपिरियन्सचा येतो. लाखो पत्रिका डोळ्याकडून गेल्यामुळे ऑन दी स्पॉट कळती करायचं का नाही करायचं. म्हणजे बरोबर आहे ना, की आता बरेच लोक म्हणतात समजा की गुणमिलन करूनही आमचा डिवॉर्स होतो, नवरा बायकोचं पटत नाही, त्याच्या मागे पण तर काहीतरी सायन्स असेल ना. हेच की आता पटत नाही. हे आता गुणमिलन केलंय आणि हे लग्न केलंय आणि आता डायव्होर्स झालेला आहे, म्हणजे फक्त गुणमिलन करून लग्न करता येत नाही. पत्रिकेचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि याच एका लूपहोलमुळे समाजामध्ये अनेक लोकांचे डायव्होर्स होतात. रिझनच हे आहे की असं अर्धवट नॉलेज चुकीच्या पद्धतीने गुणमिलन, हा चार्टच चुकीचा आहे. पंचांगामध्ये मला हा चार्टच नको आहे तिथे, किंवा मी त्याला काय म्हणेल की हा चार्ट त्याखाली लिहा की हे गुणमिलन 100% आहे, यानं डायव्होर्स होणार नाही याची काही गॅरंटी नाही, असं पंचांगात यायला पाहिजे. असं मी जे स्टेटमेंट केले ना, कुठल्या ज्योतिषाने स्टेटमेंट केलं नाही आजपर्यंत, आणि हे 5 वर्षापूर्वी पण हे स्टेटमेंट असेच केलेले आहेत. बरं, मग इथं आता काही प्रश्न येतात समजा, बोला आता, की गुणमिलन करायचं की नाही, हा पहिला प्रश्न झाला. नाही करायचं फिनिश. ओके, नॉलेजवरच जायचं. कारण काही लोकांचा प्रश्न असतो की मग कमी गुण मिळत आहे, मग करायचं की नाही लग्न, मग तो विषयच आहे त्यांचा करायचंच नाही. 0 गुण, माझ्याकडे इतकी क्लायंट आहेत 0 गुण जुळले लग्न करून टाका म्हणून सांगतो मी. 8 गुण जुळे लग्न करून टाका म्हणून, 10 गुण जुळे लग्न करून टाका, 36 गुण जुळे लग्न का करू. मी सांगेल तसं करायचं. कसं काय चुकतोय बघू, चुकणारच नाही अजिबात. हे कॉन्फिडन्सच आहे मला. लोक डोळे दाखवून करतात, असं नाही होत. माझ्याकडे आलेले लोक आहेत ना, ते म्हटले ना की पंडितजी नका करू, बरं नाही करत, फिनिश. कोण किती फोर्स करायचं काय करायचं नाही करणार. त्यांना माहिती आहे, कारण ते ऑल रेफरन्स आलेले असतात ना, त्यांना माहिती घरात हे कोण ना कोण कसं लग्न झालेलं आहे. म्हणजे मी ज्या मुलांची लग्न ठरवली त्यांना जे लग्न होऊन त्यांच्या मुलं होऊन त्या आता 10वी-12वीला त्यांची मुलं आहेत. म्हणजे मी US ला गेलो तर ते 300-400 लोक माझे क्लायंट आहेत. म्हणजे मी गेलो की आम्ही येतो म्हणते तो म्हणजे 9वी-10वीला त्यांची पत्रिका बघितली, मग त्यांना इंजिनिअरिंग करायला सांगितलं, मग त्याने आता इंजिनिअरिंग केलं, मग त्याने MS केलं, मग आता बॉस्टनला आहे, कोण मग ह्युस्टनला आहे, कोण डॅलसमध्ये आहे, कोण इकडे तिकडे माझे क्लायंट आहे की त्यांना माहीत पण नव्हतं की मी इंजिनिअरिंग करून पुढे जाईल आणि मी आज MS करेल. ती आता माझी मुलं ते लग्न तिथं आता त्यांच्या लग्नाचा एक्सपिरियन्स आहे. बरं, मग करायचं काय जर तो गुणमिलनचा विषय, मग त्याचे प्रश्नच धरत नाही मी, कारण तो विषयच क्लोज झाला. मग करायचं काय नेमकं? पत्रिका आली ना की लक्षात घ्या, पत्रिका म्हणजे काय. आता एक पत्रिका म्हणजे काय तुम्हाला मी स्पष्ट सांगतो हा पॉईंट. कुंडली म्हणजे काय आहे, एक रेक्टँगल आहे, त्यात 12 त्रिकोण चौकोन आहेत, म्हणजे 4 चौकोन आहेत आणि साईडला असे 8 त्रिकोण आहेत. त्याचा अर्थ काय की प्रत्येक त्रिकोण चौकोना 30 डिग्रीचा आहे. ओके असे 12 त्रिकोण चौकोन, टोटल किती झालं 360 डिग्री. 360. मग पृथ्वी गोल आहे, त्या गोल पृथ्वीवर जे काय जन्माच्या वेळा लॉंगिट्यूड लॅटिट्यूड प्रमाणे ज्या गुरु इकडे आहे, शुक्र इकडे आहे, मंगळ या साईडला आहे, हे तुम्ही कागदावर कसं दाखवणार. तुम्हाला कुंडली काढताना गोल कागदाचा गोळा करायला लागेल आणि त्यावर इथनं शनी, इथं गुरु, इथं असं लिहायला लागेल ना. बरोबर. कसं लिहिणार तुम्ही, गोलवर लिहिता येणार नाही. म्हणून हा जो 360 डिग्रीचा पृथ्वीचा गोल आहे तो असा चौकोन केलाय. म्हणजे असं लॉजिक येते. असं लॉजिक आहे. म्हणजे हे चौकोन केलं आणि त्या चौकोनामध्ये 12 पार्ट केलेत, मग प्रत्येकाला 30 डिग्री दिलेत. मग या कुंडलीमध्ये कुठला ग्रह किती डिग्रीमध्ये, 1 to 30 डिग्री, कुठला ग्रह किती डिग्रीमध्ये आत्ता त्या कंडिशनला होता ते प्लेन पेपरवर आपल्याला दिसतं की जे ऑलरेडी राऊंडमध्ये आहे, ते म्हणजे कुंडली. आणि मग 0 to 30 डिग्रीमध्ये म्हणजे 1 ते 10 डिग्रीमध्ये बाल अवस्था, 10 ते 20 डिग्रीमध्ये तरुण अवस्था, मग 20 ते 30 डिग्रीमध्ये वृद्ध अवस्था. या 3 अवस्थेत कुठल्या डिग्रीत, कुठल्या चरणामध्ये, कुठल्या नक्षत्रात कुठला ग्रह बसलाय आणि कुठल्या राशीमध्ये बसलेला आहे, कुठल्या घरात बसलाय, त्यावर तुम्हाला लॉजिक लावून कळायला लागतं की आता ह्या गोष्टीचा कशा पद्धतीने उपयोग ह्या माणसाच्या जीवनावर इफेक्ट होतो. हे पत्रिका म्हणून सांगतो. उद्देश काय सांगायचा माझा, जे काय तुम्ही लग्नासंबंधी मला प्रश्न विचारला की 12 जे काय कोष्टकामध्ये 12 ठिकाणं आहेत, ते लग्नाचं ठिकाण कुठलं, सप्तम स्थान आहे, चतुर्थ स्थान आहे, द्वितीय स्थान, हे 3 स्थानं लग्नाचे, त्याकडे फोकस करून बघायला लागतं. काय होणार, लग्न होणार का बाबा,
वैवाहिक जीवनात काय प्रॉब्लेम आहे का, घटस्फोट तर नाही ना, बायको चांगली मिळणार आहे का, नंतर प्रॉब्लेम येणार आहे का, हे सगळं पटपट पटपट सगळं मला कळतं. पर्सेंटेज किती आहे. आता आपण म्हणतो 10वीला किती पर्सेंट पडले, 60 पडले, 10वीला किती पडले, 90 पडले, 10वीला किती पडले, 40 पडले. असं लग्नासंबंधी मला विचारलं तर पहिला ऑन दी स्पॉट मनामध्ये कॅल्क्युलेट करतो किती पर्सेंट लग्नाची पत्रिका आहे. मॅरिटल पॉईंट ऑफ व्ह्यू 40% लग्नाचं पर्सेंट असलेली पत्रिका आहे. भले तुम्ही मास्टर असाल, MS असाल, भले तुम्ही BE इंजिनिअरिंग IT करून शिक्षण काही बाहेर जाऊन MS केलंय, त्या गोष्टीचा माझा काय संबंध नाही. इथं पत्रिकेमध्ये लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू 40%च पत्रिका चांगली आहे. सो यू नीड मिनिमम 60% चांगली पत्रिका असली पत्रिका तुम्हाला विवाह दृष्टिकोनातून पाहिजे. 60+40/2 केलं तर तुम्हाला 50% तुमची लग्नाची गाडी चालू राहील. जर 80% चांगली मिळालं मला काय प्रॉब्लेमच नाही. जेव्हा तुमची पत्रिका तुमची पत्रिका मला लग्नाला दिली, मला कळलं बाबा घोळ होणार आहे, 40% लग्नाची पत्रिका याच्या पुढे जात नाहीये. ओके, मग मला काय पाहिजे, 80-90% चांगली पत्रिका पाहिजे. मग ती पत्रिका आणून, हे पत्रिका आणून दे, ती पत्रिका आणून दे, ती पत्रिका आणून दे. मग काय मी बघत राहतो. गुण मिळणं काय बघत नाही. मे बी त्या 36 गुण जुळलेले असतील, 38 गुण जुळलेले असतील, काय 36 गुण मी काय बघत नाही. मग मला पत्रिका ह्या मुलीची होते, वा ह्या मुलीच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक खूप स्ट्रॉंग आहे, संतत सुख चांगलं आहे, नवऱ्यावर प्रेम करणारे, प्रॉस्पेरिटी चांगली आहे, हसतमुखाचे, भांडण काढणार नाही, काय चांगली मुलगी आहे आणि 80% चांगली वैवाहिक जीवनाची पत्रिका आहे. यस म्हणून सांगतो मी. इथं गुण मिळून बघितलं काय मी नाही बघितलं. बेस्ट पत्रिका म्हणजे ती मुलगी कुणावर लग्न करू शकते, कुणाबरोबरही करू शकते. तुमच्यासाठी कशाला, जे मॅचिंगचा पॉईंट आहे ना आता इथं की हिच्याबरोबर हिचंच मॅचिंग होईल, काय संबंध आहे. तुम्हाला वैवाहिक जीवनात सक्सेस आहे म्हणजे सक्सेस आहे, कुणाबरोबर लग्न करा तुम्ही. हे जे लोक डोक्यात बसले ना की ह्या राशीचा माणूस या राशीलाच पाहिजे आणि ह्याचंच गुण म्हणजे कम्पॅटिबिलिटी ह्यालाच आहे, काही संबंध नाही. तसं काही संबंध नाही. वैवाहिक जीवन त्या मुलीच चांगलं आहे ना, ते कुणाबरोबर चांगलीच राहणार आहे ना. मग तुझं 40% आहे, हिचं 80%, मला वाटलं लग्न करून टाका, संपला विषय. इथं गुण मिळण्याचा काय कशा संबंध आला, फक्त माझ्या नॉलेजचा संबंध आला. आणि तुम्ही जे प्रश्न मला विचारलाय लग्नासंबंधी, लग्नाचंच उत्तर बघणार आणि त्यासंबंधी जे सुख आहे त्या दृष्टीकोनातून विचार करणार. तुम्ही शिक्षणाचं बघितलं की मी लग्नाचा काय संबंध आहे, मग शिक्षणाचं बघा. जीवनामध्ये माणसा 4 टप्प्यात माणूस जगतो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, आम्ही शोधून काढला पॉईंट आहे. आता हेच अनेक ठिकाणी रिपीट पण होईल मी सांगितल्यामुळे. पहिला मुद्दा म्हणजे एज्युकेशन, बरोबर. सेकंड म्हणजे करिअर, थर्ड म्हणजे मॅरेज, फोर्थ म्हणजे पोस्ट मॅरेज. या 4 पॉईंटमध्ये प्रत्येक माणूस जातो. मे बी शिक्षणामध्ये 90% मार्क पडले, जॉबच लागत नाही. ते आहे. शिक्षणामध्ये 90% मार्क पडले, जॉब पण चांगला झाला, डायव्हर्स झाला. शिक्षण 10वी नापास आहे, वडापावच्या गाडीवर काम करतोय, लग्न झालं, 2 मुलं आहेत, मस्त फिरायला गेलेलं आहे. म्हणजे काय, शिक्षणाचा, करिअरचा आणि लग्नाचा काहीही संबंध नाही. लोकांना सारखं असं वाटतं माझी मुलगी MS झाली, माझा मुलगा MS झाला, BE झाला, शिकायला पर्सनॅलिटी चांगला आहे, पॅकेज चांगला आहे, गाडी बंगला घोडा सगळं आहे, लग्न का होत नाही. तो तर प्रॉब्लेम आहे पत्रिकेमध्ये की तिथं होत नाही आहे. दॅट यू हॅव टू जज. ते तुम्हाला पत्रिका बैठल्यानंतर कळतं की कशामुळं ते होत आहे. मग एकमेकाचा काय संबंध आहे, आपल्या डोळ्याला दिसतं, याचा अर्थ कानाला ऐकू यायचा काय संबंध नाही. दोन्ही ऑर्गन्स वेगळे आहेत ना, बरोबर, ते तिचं काम करतात. तशाच पद्धतीनं पत्रिकेचा पॉईंट आहे, कॉम्बिनेशन नाही करायचं. आज आपले भारताचे मोठे उदाहरणं घ्यायला नरेंद्र मोदी साहेब आहेत किंवा मग APJ अब्दुल कलाम आहेत किंवा वाजपेयी आहेत, यांची लग्न कुठं झालेली, रतन टाटा सर लग्न कुठं झाले आहेत. म्हणजे ते बिग शॉट इतके त्यांचा आदर्श घेतो आपण, पण काहीतरी लूप होल आहे ना. म्हणजे हे तर मोठी नावं घेतली मी, पण सर्वसामान्य लोकांच्या मध्ये पण शिक्षण झालं म्हणजे चांगलं झालं म्हणजे लग्न होण्याची गॅरंटी नाही. ते तुमच्या पत्रिकेत डेस्टिनीवर कळतं की येस ऑर नो. शेवटी हा पूर्ण तुमच्या ज्या माणसाकडे तुम्ही दाखवून ते क्लिअरिफिकेशन घेणार त्यावर डिपेंड आहे. बरं, आता इथं एक छोटासा मुद्दा आठवतोय मला की समजा हे तर झालं समजा अरेंज मॅरेजच्या बाबतीत. आता बऱ्याच लोकांना लव्ह मॅरेज करायचं असतं, बरोबर. मग त्या टायमाला काय केलं पाहिजे, पत्रिका बघितली पाहिजे की नाही, काय बघा पॉईंट हा एकच आहे, लव्ह मॅरेज करा, अरेंज मॅरेज करा. मी ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आहे म्हटल्यानंतर माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू पत्रिका बघूनच पुढं जाणं सगळ्यात गरजेचं आहे. ओके. आता अनेक वेळा असं होतंही माझ्याकडं, म्हणजे गुपचूप पण येतात, आई वडिलांना मुलं विचारत नाहीत आणि ऑलरेडी वेगवेगळ्या कास्टचे असतात आणि दोघंही पण येतात, म्हणजे दररोज येतात. म्हणजे असं काही नाही, दररोज जेव्हा जेव्हा ऑफिस तेव्हा ते येतात, एक तरी असं असतंच. त्यामध्ये मुलाला मुलीनं लग्न करायचं असतं, मग तिथून ते आई नाही म्हणते, शक्यतो मुलाच्याकडं आई नाही म्हणते आणि मुलीकडं वडील नाही म्हणतात. असं एक बराच सीन मला बघायला मिळाला आहे प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये. मला कळतं की करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे आणि मी त्यांना सांगतो, जर मला दोघांच्यात वाटलं की हे
आज हे अट्रॅक्शन ॲज अ प्रेम करतायत, पण मॅरेज म्हटल्यानंतर मात्र पार्ट वेगळा येतो. साधी सिंपल गोष्टी तुम्हाला सांगतो. पत्रिकामध्ये 12 जे स्थान असतात ना, ते 5व्या नंबरचं स्थान आहे ते प्रेमाचं आहे. ओके. आणि 7वं नंबरचं स्थान आहे ना ते लग्नाचं आहे. डायरेक्ट मंगळसूत्र गाठलं आहे, लग्नाचं आहे. ॲज सून ॲज यू गेट मॅरिड तुम्ही काउंट होता 7th हाऊसमध्ये आलाय म्हणून, पण लग्न मंगळसूत्र घालण्या अगोदर तुम्ही 5च्या घरामध्ये असता. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथून मुंबईला जाणार आहे तुम्ही, तर 5वं घर म्हणजे घरच वेगळं डायरेक्ट. म्हणजे आज तुम्ही पुण्यात आहे आणि मुंबईला चाललाय, म्हणजे पुण्यात आहे तर मस्त एक्सप्रेस हायवेला तुम्ही गाडी चाल, छान ओके वाटते, कारण तुम्ही 5व्या स्थानात आहे. तुमचं 7वं स्थान आहे लोणावळ्याला. लोणावळ्याला ट्रॅफिक झालं, जाम झालं तुम्हाला माहित नाही, तिथे गेल्यावर कळतं की ट्रॅफिक जाम झालं माझा आता. असा हा पॉईंट आहे. म्हणजे लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू वैवाहिक जीवनाचं जे स्थान आहे ते दोघांचं कसं आहे ते बघितल्याशिवाय काय होऊ शकत नाही. खूप चांगलं प्रेम झालं तर वैवाहिक जीवन चांगलं होईलच याची गॅरंटी नाही आहे. मग जर त्या लोकांना पहिलं तर विचारतो लग्न करायचं आहे का नाही आहे, येस ऑर नो. बरोबर. येस झालं तर मग काय करायला लागेल, काय काय तुम्हाला प्रॉब्लेम फेस करायला लागतील. जर डायलॅमा असेल आणि मला वाटत आहे टिकणार नाही, सोडून द्या विषय. जर खरंच करायचं असेल तर काय काय करायला. आणि खरंच दोघांची पत्रिका पण चांगली असते आणि 100% कळते, अतिशय कम्पॅटेबल, दोघांचं एकदम एकमेकांचे परफेक्ट आहे आणि हे दोघं अतिशय आरामात वैवाहिक जीवन जगू शकतात. तेव्हा मी येस म्हणून सांगतो. मग तुम्ही आईवडिलांना कसं सांगा. तुम्हाला वाटतं तुमच्या आईवडिला माझ्याकडे घेऊन मी सांगू शकतो ॲज अ तज्ज्ञ म्हणून की खरंच चांगलं होणार आहे वगैरे, असं म्हणून आणि लोकांचं केलेलं आहे. तर व्हेरिएशन्स खूप आहेत लव्ह मॅरेजमध्ये, की ज्याला मी येस म्हटलेलं पण आहे. अनेक वेळांचे आईवडील पण आलेले आहेत, एकाकडचे वडील आले, एकाकडचे आई वडील आले, असं पण झालेलं आहे. पण मला जिथं वाटलं ना कॉन्फिडन्स की लग्न वैवाहिक जीवन चांगलं बेस्ट होऊ शकतं, तर मी येस म्हणून सांगून टाकतो. जेव्हा मला वाटतं की वैवाहिक जीवन चांगलं होऊ शकत नाही, तर मात्र दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. मला काय वाटतं टिकणार नाही, तो दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. करायचं का नाही करायचं पण काही उपाय देईन, पण मी गॅरंटी देऊ शकत नाही, ते तुम्ही ठरवा, असं पण सांगतो. म्हणजे बॉटम लाईन काय, पत्रिका बघायची का नाही बघायची. पत्रिका बघितल्यानंतर वैवाहिक जीवन चांगलं आहे की नाही हे स्पष्ट कळतं, अन्यथा ते काही कळू शकत नाही. सो दॅट शुड बी मॅन्डेटरी की बघितलीच पाहिजे. एक्सपर्टकडेच बघितली पाहिजे, ते पण महत्त्वाचं आहे. माझ्याकडे नाही असं म्हणत नाही, जे काय एकदम एक्सपर्ट लोक आहेत त्या ठिकाणी जे त्या एक्सपर्ट टाकून मग तुम्ही त्या ठिकाणी तसं बघणं गरजेचं आहे, की लाईफचा प्रश्न आहे शेवटीच नाही, आयुष्याचाच प्रश्न आहे. येस, चुकला की परत अवघड होऊन जातं. येस. तर इथं आणखी एक मुद्दा वाटतो समजा मला, की समजा आता 2 व्यक्ती आहेत की ज्यांच्या समजा तुमच्याकडे पत्रिका दाखवलं पण ते मॅच नाही होते किंवा शक्यता नाही आहे समजा, पण त्यांची इच्छा आहे किंवा त्यांच्या घरच्यांची इच्छा आहे की हे लग्न झालं पाहिजे, मग त्याला आपल्याला काय करता येईल समजा. एकदम चांगला प्रश्न आहे. बाळाचे लोक येतात पण की आता लव्ह मॅरेज म्हणत नाही मी, कुठल्याही अरेंज मॅरेज पण असतं की नाही आम्हाला करायचं, 2 फॅमिली जवळ आहे, आम्हाला आता करायचंच आहे, नाही मला आवडलेलं आहे, आता पुढच्या आठवड्यामध्येच साखरपुडा आहे आमचा, एंगेजमेंट आहे, एकदम थोडू शकत नाही, असं बऱ्याच वेळा होतं. कारण ऐन टाइमवर तुमच्याकडे आले सगळं आधीच गेलं समजा गेलेलं आहे. ओके. तर त्यामध्ये मी त्यांना सांगतो की फॅक्टर किती दिवसाचा पिरियड आहे तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. ओके. लग्न झाल्यानंतर 6 महिने 8 महिने वर्षभर वगैरे दोघांनाही बोलून घेतो त्यावेळेला. मग दोघांची चूक मी स्पष्ट सांगतो की म्हणजे त्यांच्या आईवडला ना ते दोघं आले त्यांना, म्हणजे तुझ्या जीवनामध्ये किती दिवस प्रॉब्लेम, तुझ्या कुठल्या हट्टी मनामुळं प्रॉब्लेम किंवा कुठल्या स्वभावामुळे हा प्रॉब्लेम होऊ शकतो, दॅट यू हॅव टू कंट्रोल. हे तुझ्या पत्रिकेमध्येच आहे, ह्याला दोष द्यायचा काही संबंध नाही. तुझ्यामुळं माझा डायव्होर्स काही संबंध नाही, तुझ्या पत्रिकेतच डायव्होर्ससारखी पत्रिका, दॅट यू हॅव टू अंडरस्टँड. आणि जर काय प्रॉब्लेम असा आला तर तुम्ही शांत राहायचं की आपण डोक्यात घ्यायचं व आपल्यालाच पत्रिकेत प्रॉब्लेम आहे, आपण पुढं वादविवाद करण्यात काय अर्थ नाही. हा मुद्दा जर लक्षात ठेवून जर पुढं गेला तर तुम्ही जिंकू शकता. जरी मी कशी ब्लेम करत राहिला तर जिंकू शकत नाही ना. खरं हे मी सांगितलेलं अनेक पत्रिका अशा आहेत की मला नंतर ती संतती झाला, मुलं झाली म्हणून ज्यावेळेला दाखवायला आले त्यावेळेला ते अरे हे परत तुम्ही सांगितलं परत घटस्फोटाची पत्रिका आहे, पण तुम्ही उपाय दिले, पण आमचा एकदम फर्स्ट क्लास आहे, मुलगा झाला आहे, सगळं झालेलं आहे, कडक मंगळ आहे, म्हणून लग्न करू नका म्हणून सगळं सांगतो, पण तुम्ही सर उपाय दिले त्यानंतर आता लग्न वैवाहिक जीवन चांगलं आहे. आता व्हिडिओ पण आहे म्हणजे तोंडी नाही सांगत बरं का, माझ्याकडे सगळे व्हिडिओज आहेत, डायरेक्ट काढलेले त्या लोकांनी दिलेले व्हिडिओज आहेत. तर असं होतं. शेवटी काय आहे की ते तुमच्या एक्सपिरियन्सवर डिपेंड आहे की तुम्ही काय कशा पद्धतीनं त्याला उपाय देताय. आणि उपाय देऊन आता आणि डॉक्टरकडे बरं गेलो समजा आपण म्हणतो आपण ही गोळी खाल्ल्यानंतर हा त्रास होईल, हे होईल, ते होईल, त्यामुळं यू हॅव टू ॲडजस्ट. बरोबर. तुम्हाला घाम येईल, हे होईल, ते होईल, नंतर ते ऑटोमॅटिक कंट्रोल होईल. कसं आहे सेम लाईक डॉक्टर आहे ना हे सगळं. बरोबर. की अशाच पद्धतीनं काय जर ॲडव्हर्स इफेक्ट कसं इफेक्ट त्यासाठी तुम्ही अगोदर सांगून ठेवलं आणि तुम्ही प्रिपेअर करून ठेवलं तर तो माणूस प्रिपेअर होऊन अल्टिमेटली
व्यवस्थित ते वैवाहिक जीवन पुढे तारून नेऊ शकतो. आता इथं वेगळी गोष्ट मला काय वाटली म्हणजे बाकीच्यांपेक्षा, आता जर इथं नॉर्मल लोकांचे काय प्रश्न असतात, ही पूजा करा, ती पूजा करा, हे तोडगा करा, ते तोडगा करा, म्हणजे याच्यात त्यांचं उत्तर संपून जातं. पण तुम्ही वेगळं काय सांगितलं की तुम्ही त्या दोघांना बोलवतात, आधीच समजावून सांगतात आणि त्यांची मेंटली प्रिपेअर करून देतात. हे मला थोडंसं वेगळं वाटतं. जे आहे ते आहे, म्हणजे मी बोललो तुम्हाला असंच पाहिजे, असं व्हायलाच पाहिजे. आणि ते नॉलेज नाही होऊ शकत. बघितल्यानंतर कळतं ना तुम्हाला की हा व्यक्ती हा आरोगंट आहे, हा त्रास देणार मुलीला, हा मुद्दाम उलट सुलट काहीतरी करणार, हे कळतं लगेच बघितलं. की मुलीच जरी झालं तर सासूवर 100% भांडणार, ही मुलाला घेऊन घरात बाहेर पडणार, मुलगा नकोय, आई वडील नको आहेत मला, आपण दोघं वेगळं राहू, हे असं म्हणणार, हे मला पत्रिकेकडे पहिल्यांच कळतं. तर हे असं करण्याला चालणार नाही. तर त्यामुळे तुझी सासूबरोबर भांडणं होतील. मग तू खिशाबरोबर लग्न कर, कोणाबरोबर लग्न कर, सासूचं वादविवाद पत्रिकेत ठरलेलाच आहे. सो तूच बोर्डाऊन व्हायला पाहिजे की तू त्यांना रिस्पेक्ट देऊन शांततेनं जुळवून घेतलं सासूबरोबर तरच तो टिकणार आहे. कुठलंही असू दे, मग कुठलंही असू दे, कुणाबरोबर असू दे, मग ते दिसतंच ना. ही ठराविक सासू आहे म्हणून नाही, कुठेही लग्न केलं की इनलॉज बरोबरचा प्रॉब्लेम येणार पहिला सांगून टाकतो मी. म्हणजे आई वडील मुलीची पत्रिका घेऊन आले ना, त्यांच्याबरोबर पण सांगतो, मुलीसमोर सांगतो की तुझं ह्या ठिकाणी हे जमणार नाहीये, इनलॉजचा त्रास होणार आहे. इनलॉज म्हणजे पत्रिकेत त्रास आहे, तर तू उलटा तुझ्यावर तू जास्त रिव्हर्स नाही जाऊ शकत, किंवा जास्त त्रास झाला तर मग डायव्हर्स पण प्रकरण येईल. तू हॅव टू हँडल. आईला तुला हँडल करायला लागणार आहे, तुझ्या आईसारखंच तर सासूला हँडल करायला लागणार आहे, नवऱ्याला पण तसंच हँडल करायला लागणार आहे. मग यू विल विन. मी स्पष्ट सांगतो, मला दिसतं क्लिअर की असंच करायला लागणार आहे. जेव्हा त्या मुलीला हे कळतं ना की हे असं होणार नाही, मला अशा थ्रू जायला लागणार आहे, ते ऑटोमॅटिकली स्वतःच्या लाईफमध्ये चेंजेस करून घेते आणि सक्सेसफुल होतात. अनेक वेळा असं झालेलं आहे की घटस्फोट आमचा नवरा बायको राहतात एकत्र, सासूबरोबर वादविवाद झाले, मुलगी गेली आईकडं निघून. मग आईकडे गेला, आईकडे म्हण कशाला जाते, काय गरज आहे, तुला त्रास दिला असं झालं, आम्ही तुला एवढं चांगला सांभाळलं आणि हे झालं, कशाला असं काय कारण नसतं. तिकडनं पण असं बुस्टिंग अनेक वेळा होतं, म्हणजे अजून स्टबर्न होऊन जातं. नंतर काय वाटतं मुलीला, कशाला आपण उगाच भांडणं काढली, आपण आळसवर झालं असतं, उगाच नवऱ्याचं प्रेम मनात तिला जागृत होतं की जाऊ दे आपण नवऱ्याकडे जाऊ. पण तिने ऑलरेडी तो उलटं सांगून ठेवलं असतं, पण तिची इच्छा असते पण घरातले सोडत नाही, असं म्हणून बस. एकदा कसं असतं की गोष्टी हाताबाहेर गेल्या की त्याला मग तिला ती पण कंट्रोल नाही करू शकत, फायदाच नसतो. म्हणजे मग तेव्हा मग काही गोष्टी सांगून उपाय करून मग आपण ते घरी आणतो. घरी आणल्यानंतर वैवाहिक जीवन चांगलं होऊन नंतर कंटिन्यू चांगलं झालेलं असं पण झालेलं आहे. बॉटम लाईन काय वाटेल ते होऊन संसारिक जीवन चांगलं चाललं पाहिजे. त्यासाठी आपण उपाय तर नाहीच नाही म्हणत, उपाय पण आहेत. उपायाशिवाय तर होऊ शकत नाही, लाईक डॉक्टर दुसरं काउन्सिलिंग करून होऊ शकत नाही. काही वेळा काउन्सिलिंग करायला लोक समोरच नाहीत ना. आता मुली US ला आहे बरोबर आणि आई वडील आले, मग त्यांना काय बोलणार मी, मला माझ्या उपायावरून सांगायला लागतं. 30 वर्षामध्ये एवढे उपाय शोधून काढले वेगळे वेगळे मी, ते मला माहिती आहे कुठला उपाय तरी काय काम होणार आहे. आणि ती व्यक्ती जरी समोर नसेल तरी उपाय करून आपण ते काम करून घेऊ शकतो. असे पण उपाय माझ्याकडे आहेत, पण मी सांगत नाही. पण इथं म्हणजे एक गोष्ट मला आणखी क्लिअर झाली की बऱ्याच वेळेस आपण लग्न म्हणतो किंवा काय म्हणतो, दोन लोकांना मॅच केलं म्हणजे त्यांच्याबद्दलच बोललं जातं ते, पण तुमच्याविषयी बोलताना कळलं की त्या सेपरेट माणसावर डिपेंड असतं. येस, म्हणजे तू कोणाशी लग्न करू दे, ते त्याच्यासोबत घडणार म्हणजे घडणार. येस, परफेक्ट, असंच आहे ते. ओके, तसंच असतं ते, बरोबर. म्हणजे ही खूप गोष्ट क्लिअर झाली, बऱ्याच लोकांची क्लिअर झाली असेल आता. तर आता मध्येच तुम्ही मंगळदोषाचा उल्लेख केला होता, तो सगळ्यात मोठा फॅक्टर आहे की बऱ्याच लग्नांमध्ये ते काय असतं म्हणजे एक्झॅक्टली ते चार्टवर कसं आहे तुम्हाला परत येतं. 12 त्रिकोण चौकोन आहेत, त्यामध्ये 5 त्रिकोण चौकोनामध्ये जर मंगळ ग्रह आला तर मंगळाची पत्रिका झाली. म्हणजे 12मध्ये 5 घरात मंगळ आहे तर मंगळाची पत्रिका. म्हणजे काय 40% लोकांना जगात मंगळ आहेच आहे. त्याचा एवढं बाऊ का केला जातो? काय गरज नाही ना, तो बाऊ केला जातो. मंगळ हा अग्रेशनमध्ये असतो, अग्रेसिव्ह प्लॅनेट आहे ना. फॉर एक्झाम्पल बघायला गेलं आज मी तुम्हाला 10 डिग्रीपर्यंत बाल, नंतर तरुण, नंतर वृद्ध, बरोबर किती डिग्रीमध्ये मंगळ आहे त्याप्रमाणे डिपेंड आहे माणसाची मेंटॅलिटी कशी आहे. तेवढा कडक मंगळ आहे ते कळतं, कुठल्या राशीत आहे, कुठल्या नक्षत्रात आहे, बऱ्याच गोष्टी आहेत मंगळामध्ये. पण मंगळ असल्यामुळेच एक गोष्ट अग्रेसिव्ह असतो, विचार नाही, तडकाफडकी डायरेक्ट निर्णय ऑन दी स्पॉट जे असेल ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे. मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन पॉवरफुल असतं, लिडरशिप क्वालिटी त्याच्याकडे असते, या सगळ्या गोष्टी असतात. आता ही लिडरशिप क्वालिटी कुठं घेऊन गेलं तर प्रॉब्लेम येणार ना. बरोबर आहे, कंपनीत काम करता लिडरशिप क्वालिटी केलं तर ठीक आहे बाबा. आता घरात बायको ऐकून गेल्यानंतर लिडरशिप क्वालिटी चालू केली आणि बायको पण मंगळाचीच असेल, तिकडला ऐकून घेईल, म्हणजे दोघं लिडरशिपमध्ये आली जायला भांडणच होणार डायरेक्ट. म्हणून कधी मंगळाबरोबर मंगळ लग्न करायला पाहिजे याच्या विरुद्ध आहे मी. मंगळ असेल तर मंगळावर लग्न करू नका, नॉन मांगलिक बरोबर करा, म्हणजे ॲटलीस्ट हा चिडला समोर शांत बसेल, सस्टेनिंग पॉवर तर येईल.
आणि सपोर्टिव्ह तर होईल. पण मग आजपर्यंत तुम्ही उलट ऐकलं होतं की मंगळाने मंगळाशीच लग्न करावं किंवा काय? ॲब्सोल्युटली नाही. मंगळ असल्या माणसाने मंगळाशी लग्न करायला नाही पाहिजे, की ॲटलिस्ट तुम्ही दोघांचं कॉम्बिनेशन प्रॉपर होऊन एक जर राग चिडला तर दुसरा माणूस सांभाळून घेतो. मंगळाच्या माणसाचं कसं एकदा तो चिडला, तो चिडत तो कधी शांत होत नाही अजिबात. समोरचा शांत होतो पण समोरचा माणूस जर गप्प बसला, हां तुला काय बोलायचं बोल, बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मग तो काही वेळाने काय होतं एनर्जी चुकून जाते, एकदम शांत होऊन जातो. आणि जर काय मंगळाचा माणूस एकदा बोलायला समोरचं क्रॉस क्वेश्चनिंग किंवा उलटं बोला, मग असं काय केलं मग काय केलं, मग काय होतो तो समोरच्या माणसाला जोपर्यंत शांत बसवत नाही ना, तो भले 1 तास 1.5-2 तास भांडत बसेल, 2 तास सोडतच नाही त्याला, शेवटी त्याला तो बोडाऊन करायलाच लावतो. बरोबर. एवढी तो एनर्जी लेवल त्याकडे असते, तो स्वतः गिवअप नाही करत अजिबात. मंगळाचा माणूस कधीच कुठंच गिवअप नाही करत. मग भांडणामध्ये असू दे, ते कुठल्या क्षेत्रामध्ये असू दे, स्वतःच्या करिअरमध्ये असू दे, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. ते फक्त बायकोच्यासाठी गडबड होते. इथं जर ती पण मंगळ असेल तर प्रॉब्लेम येतो. तर मंगळाला मंगळ ॲब्सोल्युटली चालणार नाही. एवढंच नाही, बाकीच्या मंगळामुळे डायव्हर्स होतं असं काय नसतं, असं कधी काय होत नाही. बाकीचे राहू केतू आहे, शनी मंगळ आहे, रवी मंगळ आहे, रवी केतू आहे, असे बरेच ग्रह आहेत की डायव्हर्सला कारणीभूत ठरू शकतात. म्हणजे मंगळाचा एकाच पॉईंट डायव्हर्स होता असा ॲब्सोल्युटली काय संबंध नाही. आणि मंगळाला मंगळच पाहिजे असं पण काय नाही. ओके. पण मग मंगळ दोष जर असेल तर ते उपाय काय असतात, म्हणजे ते होतं का ठीक? येस होतं. म्हणजे आता शांती करून, आता बघा, आता शांती करायचं म्हणजे हा मुद्दा येतो की तो ब्राह्मण किती एक्सपर्ट आहे, त्यात त्याला परफेक्ट पूजा मांडतो की नाही आहे, तो उच्चार बरोबर करतो की नाही, कुलदैवत मांडणं, 64 मातृका हे सगळं मांडलेलं आहे की नाही, सगळं विथ प्रोटोकॉल केलेलं असेल आणि ते पण तुमच्या पृथ्वीवर अग्नी वगैरे आहे की नाही हे सगळं बघून केलं तर तो फरक पडतो. ओके. नाही अन्यथा ते शांतीचा काय उपयोग होत नाही. तो परफेक्टच शांती करायला लागतं, त्याचा उपयोग होत नाही. शांतीचा फरक तर 100% पडतो. म्हणजे मी स्वतः इंजिनियर आहे, मी असं टेक्निकली अनालिसिस केल्याशिवाय त्याला मी स्वतः डोळ्यानं बघितलेलं आहे. आणि माझ्याकडे व्हिडिओज आहेत की ज्या लोकांना शांती केल्यानंतर फरक पडलेला आहे, असे व्हिडिओज पण माझ्याकडे व्हिडिओ स्वतः दिलेलेच आहेत. म्हणजे आज शांती करून मला 8 दिवसांनी मला व्हिडिओ दिलेत की हे माझं काम झालेलं आहे माझं. ओके ओके. मग ते वर्ल्डली अँगलनं, देवाच्या कृपेनं कशा अँगलनं काय होतं पण ते होतं. एक शांतीण्याचे बरेच उपाय, रत्न वापरायचे आहेत त्याचा पण इफेक्ट येतो, किंवा दान करायला लागतं अनेक वेळा त्याचा इफेक्ट होतो. प्रत्येक एका कुठल्या देवतेची प्रार्थना मंत्र म्हणायला लागतात त्याचा इफेक्ट होतो. उपवास तपास मी काय करायला लावत नाही, ते मला माझ्या लॉजिकमध्ये बसत नाही की उपवास केल्यानंतर असं होईल. ते तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करता किंवा हे चांगलं आहे. देवाचं लग्नासाठी उपवास करा, मी असं काही सांगत नाही कोणाला की लग्न हे उपवास करून हे लग्न होईल वगैरे, हे असं मी अशा गोष्टी सांगत नाही. बरं. पण मग आता मला सांगा की समजा एखादा व्यक्ती आहे की तो घटस्फोटित पत्रिका जसं आपण म्हणतो ती कशी ओळखायची समजा, किंवा काय लॉजिक असतं? किंवा नॉलेजचा प्रश्न आहे. मी काही तुम्हाला पत्रिका ज्या आहेत, नेक्स्ट टाइम मध्ये आलो तुम्हाला घटस्फोट झाल्या लोकांच्या पत्रिका मी दाखवतो, किंवा माझ्या युट्यूबवर घटस्फोट लोकांच्या पत्रिका कशा असतात ते व्हिडिओ 4-5 व्हिडिओ वेगळे टाकलेले आहेत मी असे की घटस्फोटाच्या पत्रिका कशा असतात ते लोकांना कळायला पाहिजे. किंवा त्याला आता लग्न करायचं आहे, आपलं वाजी पत्रिका तर घटस्फोटाची नाही ना बाबा, म्हणजे माझा शो बघून लगेच कळा अरे घटस्फोटाची पत्रिका नाही. पुढच्या वेळा आपण असं काय तर करू की ठराविक पत्रिका घटस्फोटाची नाही त्या दाखवू, म्हणजे लोक बघतील की माझी लग्न करायला चालू आहे, मग माझी घटस्फोटाची पत्रिका नाही ना बाबा, हा ठीक आहे मी घटस्फोटीत नाही होणार, मग ठीक आहे मग पुढचं बघायला हरकत नाही. पण मग जर समजा असेल समजा एखाद्याची किंवा माझी असेल किंवा कोणाची असेल तर मग त्या टायमाला काय केलं पाहिजे? हेच तरी स्किल आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की वर्ष 30 वर्ष आहे बाबा. हां, 30 वर्ष काम करून मी स्किल हे तर प्राप्त केलंय. म्हणून स्टार्टिंगला मी काय सांगितलं तुम्हाला जर काय गणितामध्ये 40 मार्क पडले 100 पैकी आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये 100 पैकी 98 मार्क पडले, 98 + 40 140 डिवायडेड बाय 2 केलं की 70 अप्रॉक्सिमेट 70% झालं. 70% मार्क मिळाले ना तुम्हाला. लग्नात तर असंच आहे ना, स्टार्टला तुम्हाला सांगितलं की तुमची घटस्फोटित पत्रिका आहे म्हणजे 40%, 35, 30, 20% पत्रिका चांगली आहे, ह्याच्यापुढे तुम्ही जाणार नाही आहे. म्हणून तुमच्या सबऑर्डिनेटची पत्रिका आहे ना ती तेवढी मजबूत पाहिजे. 90% वैवाहिक जीवन चांगली असलेली पत्रिका पाहिजे, मग तुमचा डायव्होर्स होऊ नाही शकत. माझ्याकडे शेकडो उदाहरणं अशी आहेत की ज्यांच्या पत्रिकेमध्ये 100% घटस्फोटाची वाटणारी पत्रिका बघून मी गुण मेहनत तर कधी बघतच नाही, मी ज्या पत्रिका बघत गेलो आणि हां ही पत्रिका बेस्ट आहे, या माणसावर लग्न हिनं जर केलं तर यांचा डायव्होर्स होऊ शकत नाही. आणि ॲक्च्युअल त्याचा डायव्होर्स झालेलाच नाही, कारण ते कळलंच नाही त्या व्यक्तीला की आपला डायव्होर्सची पत्रिका आहे. कारण समोरच्या माणसाची पत्रिका विवाहाची एवढी चांगली होती, एकदम गाडी स्मूथ गेली त्यांची, कळलं पण नाही त्यांना. म्हणजे हा एक मार्ग आहे, हा मार्ग आहेच. दॅट डिपेंड्स अपॉन युअर नॉलेज की जो माणूस सांगतो तो या गोष्टी टॅली करण्याचं सामर्थ्य त्याला पाहिजे.
की ह्याला इथं म्हणजे आपण शिक्षणात कसं क्युम्युलेटिव्ह मार्क काढतो ना, तसं क्युम्युलेटिव्ह मार्क काढूनच पुढे जायला लागतं. तो नॉलेजचा प्रश्न आहे, त्याला कुठला असं क्रायटेरिया नाही आहे. आणि काही लोक असतात की समजा ज्यांच्या लग्नात वैवाहिक सुखच नाही आहे, मग तशा लोकांच्या बाबतीत काय सोल्युशन असतं? पहिला मुद्दा म्हणजे वैवाहिक जीवनात सुखच नाही आहे. ते कसं आहे, शेवटी पत्रिका आहे, जीवनात घडणार ते घडणार आहे, येतच नाही आपल्यापर्यंत कधी. अशा आजपर्यंत माझ्याकडे पत्रिका आलेत लोक, आणि वैवाहिक जीवनाचं सुख नाही आहे, आणि त्यानंतर ते सुख त्याला नंतर मला करायचं आहे असं नाही. व त्यानंतर मला लग्न नाही करायचं आहे, मला इच्छा नाही लग्न करायची, काय त्याला बायको, कशाला पोरं पाहिजे, कशाला संसार पाहिजे, काय नाही करायचं, मी एकट्या आहे ते ठीक आहे. अशी पण लोक असतात आणि ते तशीच राहतात. पण त्याचा विलिंगनेसच नाही ना पत्रिका दाखवायचा. मी कशाला म्हणून तुमची पत्रिका बघू दे, लग्न कसं होत नाही बघू, कशाला म्हणून. बरोबर आहे, काही हे नाही म्हटलं. त्यांना जर इच्छा असेल तर मला दाखवा, इच्छा असेल तर म्हणजे कुठंतरी ते ग्रह सांगतोय की मला लग्न करायचं आहे, लग्न करायचं बाबा, मग ठीक आहे, काहीतरी इंडिकेशन देतोय ना, त्या थ्रेडला पकडून काय करायचं पुढे बघेल ना मी. ओके, की लग्नाच्या आधी काही लोकांचे समजा मटक्यासोबत लग्न लावतात, काय असतं ते, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींसोबत लग्न लावले जातात समजा. मला आता एवढं डिटेलमध्ये माहिती नाही, पण त्याच्या मागे काय लॉजिक असतं? हे बघा कसं आहे, एखाद घटस्फोटाची पत्रिका असेल आणि त्या व्यक्तीचा घटस्फोट होणार असेल तर तो घटस्फोट मला कारण घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल, मग एखाद्या व्यक्तीचा घटस्फोट आहे, होणार आहे, एक्स पर्सन आहे, या घटस्फोटाची पत्रिका दिसते मला, पण मला याचं घटस्फोटाचं पर्सेंटेज मला कमी करायचं आहे, तर मला याचा घटस्फोट घडवून आणायचं आहे. एका मुलगाचं जर मला लग्न लावायचं, कुठल्या मुलीला मी असं म्हणू शकतो की 40,000 रुपये घे बाबा आणि लग्न करायचं आहे आम्हाला, कारण घटस्फोटाचं विधी करायचं आहे, त्यासाठी लग्न करायचं आहे, आणि 40 जर गेलं तर आमचं झालं की आमचं घटस्फोट नावाला करायचं आहे, असं कोण तयार होईल? आणि झालं तर लग्न खरोखरच होईल ना ते. हो ना, बरोबर. त्यामुळं असं होत नाही. म्हणून पूर्वापार शेकडो वर्षापासून, हजारो वर्षापासून एक प्रथा आहे की जर मुलाच्या पत्रिकेत वैवाहिक जीवनाचा प्रॉब्लेम असेल तर अर्कविवाह, अर्की देवीबरोबर लग्न लावलं जातं. शुभमंगल, सावधान, मुंडावळा बांधून या सगळ्या गोष्टी केल्या जातात. डायरेक्ट मॅरेज फक्त ते जिवंत व्यक्तीचं असत नाही. सो वन मॅरेज इज ओव्हर. सो दॅट विल टेक्निकली सेकंड मॅरेज, की जे आपण लग्न बघून करणार, दॅट विल बी टेक्निकली सेकंड मॅरेज. त्याची इंटेन्सिटी पहिल्या लग्नाची कमी होऊन जाते. हे पुरुषासाठी, स्त्रियांसाठी कुंभविवाह असतो. तसं ऐश्वर्याचं पण कडक मंगळाची काय पत्रिका आहे म्हणते, कुंभविवाह काल असतील जाऊन केल्यानंतर आजपर्यंत चांगलं मुलगी पण झाली, असं बघतो आपण. आता ते पूर्वी टीव्हीला पण सगळं जग जाहीर होतं. उदाहरण दिलं तुम्हाला, तर कुंभविवाह नावाचं विधी, कुंभाबरोबर विष्णू स्वरूप समजून त्या मुलीला पूर्णपणे शुभमंगल, सावधान हे ते कोण आई वडिलांच्या साक्षीनं त्या ठिकाणी लग्न केलं जातं. सो वन मॅरेज इज ओव्हर. इंटेन्सिटी आपण 70% कमी करून टाक. स्टील 30% इज देअर, बट दॅट विल बी सेकंड मॅरेज जे आपण करणार त्याचं कन्सिडर सेकंड मॅरेज होतं. आणि हे गंमत म्हणजे हे लागू पडतं पण नाही असं नाही. म्हणजे मी इतकं क्लिअर माणूस आहे ना, मीच मला क्रॉस होईल होते का नाही, खरंच इफेक्ट होतं का नाही, कारण मला क्लायंटचा संबंध नाही, मलाच गॅरंटी खात्री लागते मला की खरंच इफेक्ट होतो, तरच मी ते इम्प्लिमेंट करतो. नाही ते कुठली गोष्ट इम्प्लिमेंट करायला जात पण नाही. होतं का समजा त्याचा फायदा होतो, पण ते अगेन तेच येतं जो करणारा माणूस ब्राह्मण आहे तो परफेक्ट आहे की नाही. मला गंमत सांगतो, मी कधीतरी 2015च्या दरम्यानच्या काळामध्ये पर्यंत मी काय शांतीभिंती जी आहे तर माझ्याकडे मी काय कधी करायला होतो, तुमच्या ब्राह्मण तुम्ही अर्घविवाह करा, तुमची ही शांती तुम्ही करून घ्या, मी या भानगडीत पडत नव्हतो. पण जेव्हा एका कोल्हापूर साईडला कुठेतरी होतं वाटतं, त्या माणसाने व्हिडिओ आणून दाखवला, सर बघा तुम्ही सांगितलं म्हणून मी कुंभविवाह केला. व्हिडिओ भेटल्यानंतर काय सत्यनारायणच्या पूजेसारखं ते मांडलेलं म्हटलं होतं, 64 मातृका मांडलेलं नाही, काय मांडलेलं नाही. म्हणजे काय केलं म्हटलं तुम्ही? नाही याचं तर ब्राह्मणाला फोन लावा म्हटलं. मी फोन लावा तर तू हे असं जर कुंभविवाह केला असेल तर ते पुढं प्रोसिजर काही दिसत नाही, काय केलं त्याने फोनच कट केला. मला शॉक बसला. मी इथं तडफड सांगतोय, मी कुंभविवाह करा, हे करा, ते करा, आणि चुकीचं तुम्ही कसा रिझल्ट नाही मिळाला तर म्हणणार पंडितजींनी सांगितलं रिझल्ट, ज्यांनी केलेलं नाही, केलेलं बरोबर नाही ते कोणाला कळणार की ते केलेलं बरोबर नाही म्हणून. अनेक लोकांचे व्हिडिओ फोटो मागून घ्यायला लागलो. कळालं की हे काही लोकांना काही जमत नाही आहे आणि ते करणाऱ्याला पण कळत नाही आहे आणि करून घेणाऱ्याला पण कळत नाही. त्यामुळे हा घोळ होतो. म्हणून मग काय कंट्रोल घेऊन आता माझ्या ऑफिसमध्येच मी ते खालच्या फ्लोअरला पुण्यातले वेद पाठशाळेत एक्सपर्ट ब्राह्मण आणून त्यांच्याकडून आपण ते करून घेतो. कुठलेही क्लायंट असते, अहमदाबादचे, बडोद्याचे, ते आसामचे असू दे किंवा तुम्ही बेंगलोरचे असू दे, चेन्नईचे, ते आउट ऑफ इंडिया सगळे इथं येऊनच करतात. त्यांना अलाउड नाही कुठं करायचं. कारण काय होतं, माणसाला रिझल्ट देणं दॅट इज माय प्रायोरिटी. आणि मी जे सांगतोय आणि औषधं गोळ्या चुकी दिले तर मग डॉक्टरवर ब्लेम येतो ना. बरोबर. सो ते पण शांती हा महत्त्वाचा पार्ट व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ओके, आता खरं तर बोलत गेलं तर विषय वाढतच जाईल, पण एक शेवटचा प्रश्नचं उत्तर आपण जाणून घेऊया की समजा
आता ज्यांचे लग्न झालेत ऑलरेडी, बरोबर आहे, पण मग आता प्रॉब्लेम येतात की समजा वादविवाद होत आहे, बरोबर आहे, मग आता त्याच्यावरती काय सोल्युशन करता येईल आपल्याला? येस, तेव्हा पण करतो, हे जनरल प्रॅक्टिस आहे माझं. तर पती पत्नीचा वाद होतात, एक तर ते पती पत्नी दोघं येत नाहीत, इथे नवरा येतो किंवा बायको येते किंवा मग मुलाचे आई वडील किंवा मुलीच्या आई वडील असे कोणतरी येतात, ते कळतं पत्रिका म्हणजे कोणाच्या पत्रिका ट्रिगर व्हायला लागली म्हणून हा आता प्रॉब्लेम येतोय, त्याप्रमाणे त्यांना सोल्युशन देतो आपण. किंवा त्यांचं घर वास्तुरानं, एखादी मुलगी नवीन घरात गेली तर मुलाचं घर वास्तुरानं परफेक्ट असतं, ते अजून ट्रिगर होतं, त्यामध्ये आणून दोघांचा वास्तुदोषामुळे आणि पत्रिका दोघांच्या कॉम्बिनेशननी मॅरिटल लाईफचा प्रॉब्लेम येतो. अशा शेकडो लोकांचा प्रॉब्लेम मी उपाय देऊन सॉल्व्ह करून व्यवस्थित सॉल्व्ह केलेले आहे. म्हणजे आता घटस्फोट होणार आहे बाबा, झाला आता होईल, अशा कंडिशनच्या लोकांचे लग्न व्यवस्थित होऊन त्यांना मुलंबाळं पण आहेत. म्हणजे असं काय नाही की उपाय करून ते होऊ शकतं, नक्की होऊ शकतं, बट यू शुड हॅव पेशन्स. मी सांगता कसं आहे, ही इंटेलेक्च्युअल लेवलची गोष्ट आहे. ओके, ज्योतिषशास्त्राचं जरी असेल तरी तुम्ही काय शिकला त्यावर डिपेंड आहे. बरोबर, मेंटॅलिटी कशी आहे डिपेंड आहे. इंजिनिअरमध्ये ते खोल ग्रासरूट लेवलला काम केलेलं तसं बुद्धिमत्ता असलेली लोक आहे, त्यामुळं माणसाचा स्वभाव, त्या माणसाचं जीवन, सगळ्या माणसाच्या लाईफचा विचार करून यू शुड इन्व्हॉल्व इन दॅट फॅमिली. त्यांचं चांगलं व्हायला पाहिजे आणि ते करता येते काय ते कन्फर्म केलं की ते उपाय दिलं की नक्की लागू पडतं. आणि जिथे लागू पडत नाही ना, की हे काय वाटेल तेवढून डायव्हर्स मी सरळ सांगून टाकतो, हे कंटिन्यू नाही होऊ शकत. जिथं होत नाही तिथं मी सरळ सांगू होऊ शकत नाही म्हणून सांगून टाकतो. ते कळतंच ना, एक ठराविक लेवल पण स्टेज करू त्यावर जाऊ शकत नाही ना. जे 90% पर्यंत प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होऊ शकतो, 10% असा पार्ट येतो की ते काहीतरी बघितलेलं गुणबिन तो प्रकार तो त्यांना पुढे जाऊन तो ट्रिगर होतो. ओके, आता थोडंसं परत एकदा एक क्वेश्चन विचारतो, कारण तो आता मध्येच मनात आला की समजा आपण बघतो की आधीचे लग्न बऱ्यापैकी टिकायचे, आता डिवोर्सचं प्रमाण खूप वाढलंय. बरोबर आहे, पण तुमचं असं म्हणणं आहे की हे पत्रिकेवर डिपेंड आहे. नेमकं प्रॉब्लेम कुठे आहे की पत्रिका जास्त हे होत आहे की काय, याचं काय लॉजिक आहे? गंमत आहे, तुम्ही छान प्रश्न विचारला. मी टीव्ही अनेक वेळा सांगतो प्रॉब्लेम काय. मी 1993ला जेव्हा 94-95ला पत्रिका बघायला चालू केली तेव्हा मुलीचं लग्न होताना 19 वर्षाची मुली आणि 21 वर्षाचा मुलगा असायचा. 2003-2004ला जेव्हा बघायला चालू केलं तेव्हा 25 वर्षाचा मुलगा आणि 22 वर्षाच्या मुली असायच्या. 2013-14ला चालू झालं तर 27-28 वर्षाचा मुलगा होता आणि मुली 23 वर्ष होत्या. आज 2024 मध्ये आपण जातोय तर मुलीचं वय 28-29 वर्ष आहे, मुलाचं वय 32 वर्ष. ह्या जनरल क्रायटेरिया झाल्या. पॉईंट नंबर 1, त्यामुळे तुमची मॅच्युरिटी लेवल वाढली. यू आर गोइंग टू टेक युअर डिसिजन. तुम्ही स्वतः डिसिजन घेता ना, सगळं सेटल झालं, सगळं झालं. 28 वर्षाला आई वडिलांना विचारणार नाही मला करायचं का नाही, मग बघतो तुम्ही विचार म्हणतो मला आवडलं नाही, हे पॅकेज चांगलं नाही, ते काय वाटलं उत्तर देऊ शकतात. पण पूर्वी असं नव्हतं. मुद्दा दुसरा मुद्दा, पूर्वीच्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर बायका डायरेक्ट घरीच जायच्या, अजून 4 बायका असेल त्यांच्या बायका त्या अजून मिक्स व्हायच्या, की जेव्हा स्वतःच त्यांना असं काय हे नाही नसतं, स्वतःचं एक वेगळं अस्तित्व नव्हतं ना विचार करण्यासाठी. जे काय ते संसारासाठी नवऱ्यासाठी एवढं असायचं, त्यांचं एक्सपोजर काय नव्हतं ना. बरोबर, पण जे काय प्रॉब्लेम यायचे सगळ्यांनाच कॉमन, जे काय असेल ते एकत्र जायचे, त्यामुळे असा खूप मोठा काय प्रॉब्लेम येत नव्हता कारण एक्सपोजरच नव्हतं त्यांचं. त्यामुळे जे काय चाललंय चालायचं, मेन काम करता पुरुष नवरा सगळं करायचा, त्यामुळे अशा गोष्टी बाहेर येऊ शकायच्या नाही, त्यामुळे तो प्रॉब्लेम. पण आता काय झालं, फॅमिली छोटी झाली, एकच मुलगा एकच मुलगी, आणि शिक्षण झालं ते MBA झाले, मिनिमम MBA, नाहीतर MS झाले, BE झाले, किरकोळ झालेले आता. बरोबर. तर ह्या गोष्टी, शिक्षण वाढलेलं आहे, स्वतःच्या पायावर उभारायला लागलेले आहेत, कंपॅरिझन होतं आहे. मुलांचं पण तीच कंडिशन आहे की ज्यामुळं दे आर गोइंग टू टेक देअर ओन डिसिजन, स्वतः डिसिजन घेतात. आईवडिलांचा डायरेक्ट संबंध 50%च राहिलेला आहे. आणि मग कम्पॅरिझन होतो, तुझा नवरा काय करतो किंवा तुला किती पॅकेज आहे, किंवा मी इथं आहे, हा बेंगलोरला आहे, मी पुण्यामध्ये, जॉब बदल होईल का नाही होईल. म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळं आता डिले होत चाललेलं आहे, बिकॉज या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत चाललेल्या आहेत. आणि हल्ली काय होतं, अनेक लोकांना आईवडिलांचं राहायचं नाही, आम्हाला वेगळा फ्लॅट घ्यायचं, आम्हाला वेगळंच राहायचं आहे, असं पण होतं. सगळ्यात मोठा इश्यू म्हणजे ना US किंवा बाहेरच्या कंट्रीतल्या लोकांचा आहे. म्हणजे मी आता जातो ना तिथे, तर नॉर्मल लग्न हे 32-33 मुलींचं आहे, मुलांचं 34-35 झालेलं आहे. आता 2-2, 4-4 वर्षाला लग्न करायचं अवघड होऊन जातं, कारण डिस्टन्स एवढं मोठं आहे. मी जर न्यू जर्सीला बसलेलो आहे आणि एखादा मुलगा मला आवडला बे एरियामधला, तर तिथं लग्न करायची इच्छा असेल तरी मी इकडं जायला फ्लाईटला 7 तास लागतात. मला इच्छा असून लग्न नाही करू शकत. आता बॉस्टनचं आणि ह्युस्टनचं अंतर तेवढंच आहे की त्या ठिकाणी इकडं आवडला मुलगा तर तिकडे जाऊ शकत नाही. म्हणजे एकाच एरियामधलं एकाच मुलगा आवडायचा आणि त्यावर लग्न करायचं हे पॉसिबल बिकॉज ऑफ डिस्टन्स होऊ शकत नाही. आणि भारतामध्ये असलेले लोक 12 तास तिकडं उलटं इकडं रात्र तिकडं दिवस असल्यामुळं जे कम्युनिकेशन रेशो आहे तो पालकांचा तो पण बरोबर राहत नाही, की ज्यामुळं बाहेरच्या लोकांचे लग्न होणं खूप अतिशय कठीण होतं. आणि प्रायोरिटी आणि ह्या गोष्टी जीवनामधल्या खूप असतात. आणि मग स्वतःचं घर पाहिजे, मग करिअर चांगलं पाहिजे, मग पॅकेज पाहिजे, त्या गोष्टी आहेत
मी अनेक वेळा सांगतो, टी व्हीला पण किंवा अनेक वेळा सांगतो की तुम्ही लग्न करूनच मुलांना बाहेर पाठवा. विदाऊट मॅरेज मुलांना बाहेर पाठवू नका. तुमचा कंट्रोल राहत नाही नंतर, मग लग्नासंबंधी मग ते अडथळे यायला चालू होतात. मग 34-35 सगळा घोळून पुढे जातो. असं आहे. ओके. पण ते माणसावरती जास्त डिपेंड झाले आता की लोकांचे हौशी वाढले सगळ्यात. येस 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 येस. ओके. तर थँक्यू सो मच सर की तुम्ही इथं आलात. आणि मला असं वाटतं की आजचा पॉडकास्ट खूपच दमदार झालेला आहे. आणि मी दरवेळेस सांगतो की आपण कमेंट्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकू. मी ते देईलच, पण मला असं वाटतं की लोक स्वतःहून तुमच्यापर्यंत शोधत तुमच्यापर्यंत येतील. येस. तर थँक्यू सो मच. मला खूप मजा आली. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? अतिशय सुंदर. म्हणजे लोकांच्यामध्ये जेन्युइन काय प्रॉब्लेम आहे ते पोहोचेल आणि काय काय चाललंय लाईफमध्ये सगळ्यांच्या किंवा सामाजिक दृष्टिकोनातून परिवर्तनाची गरज आहे किंवा टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू अनालिसिस व्हायला पाहिजे, एक्सपर्ट ओपिनियन जायला पाहिजे. तर हेच खूप चांगला स्रोत आहे की त्यामुळे हे आता योगायोगानं आपल्या मार्फत लोकांच्यापर्यंत पोहोचेल याची मला गॅरंटी आहे. येस. आणि जर लोकांना हा एपिसोड आवडला तर आपण नक्की पुढच्या एपिसोडला भेटणार आहोत. नक्की. थँक्यू. तर मंडळी, जर तुम्ही एवढा मोठा एपिसोड जर अजून पाहताय तर ऑब्व्हियसली तुम्हाला व्हिडिओ आवडलाय, म्हणून या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्हाला ही ॲस्ट्रोलॉजी, वास्तुशास्त्र, कुंडली, गुणमिलन अशा अनेक टॉपिक्समध्ये जर इंटरेस्ट असेल तर पंडित शिवकुमार श्री यांचंही चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याची लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देऊन टाकू. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करा, कारण कळालं असेल तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर की इथून पुढचे व्हिडिओ कोणत्या लेवलचे होणार आहेत. तर थँक्यू सो मच.